ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 47. चरपटीची जन्मकथा. सत्यस्रवाकडे बालपण. चरपटीच्या उत्पत्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मादेव आदी करून देवगण जमलेला होता. ज्यावेळी पार्वतीचे अप्रतिम लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला, तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्यपतन पावले. तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टाचेने रगडले. ते पुष्कळ ठिकाणी पसरले. त्यापैकी एका बाजूस गेले त्याचे 60,000 भाग झाले व त्यापासून 60,000 वालखिल्य कृषी निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला. तो सेवकाने केर झाडून काढला, त्यात गेला. पुढे लग्नाविधीनंतर लज्जा होमाचे भस्म व तो केर सेवकाने नदीत टाकून दिला. त्यात ते रेतेही वाहत गेले. पुढे ते एका कुशास अडकून तेथेच त्यात भरून राहिले व तेथे बरेच दिवस राहिले होते. त्यात पिप्पलायन नारायणाने संचार केला. तोच हा चरपटीनाथ. हा मुलगा 9 महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला. सत्यस्रवा या नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहत असे. तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता. तो एकदा भागीरथी तीरी दर्भ आणवायस गेला असता कुशाच्या बेटात गेला. तेथे त्याने त्या मुलास पाहिले. तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता. त्यावेळी सत्यस्रव्याच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या. असे हे तेजपुंज बाळ कोणाचे असावे बरे? उर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथे घेऊन आल्या नसतील? अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या. तो मुलाकडे पाही, पण त्याला हात लावेना. आपण यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येई, पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना. अशा तऱ्हेने विचार करिता करिता तो काही वेळ तेथेच उभा राहिला व मुलगा हातपाय हलवून रडत होता. थोड्याच वेळात पिप्पलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवाने त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदीन मानून कृतकृत झालो असे मनात आणले. मुलाच्या अगोदर अंगावर देव फुले टाकीत, ती सत्यस्रवा काढी. देव एकसारखी फुले टाकीत, पण सत्यस्रवास ती दिसत नसत. यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाचाचा खेळ असावा असे त्यास वाटले. मग तो जीवाची आशा धरून दर्भ घ्यावायचे सोडून चपळाईने पळत सुटला. ते पाहून देव हसू लागले व सत्यस्रवा पळू नको, उभा राहा असे म्हणू लागले. हे शब्द ऐकून तर सत्यस्रवा फारच घाबरला व धूम पळत सुटला. मग सत्यस्रवाची भीती घालून तो मुलगा त्यांच्या हवाली करावा म्हणून देवाने नारदास पाठविले. नारद ब्राह्मणाचा वेश घेऊन सत्यस्रवापुढे येऊन उभा राहिला. सत्यस्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते. इतक्यात ब्राह्मणरूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले. मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला. तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी घेऊन त्याचा सांभाळ करायला सांगितले. शेवटी नारद त्यास असेही म्हणाला की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवाचे भाषण असून त्यावर भरोसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर. तरी पण माझे स्वर्गात कसे कळले हे सत्यस्रवास संशय उत्पन्न झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला. नारदाच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडले. मग सत्यस्रवाने नारदास म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी. मला येथून देव दिसत आहेत, पण तू आता मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे. हे त्याचे म्हणणे ब्राह्मणरूपी नारदाने कबूल केले. मग ते दोघे भागीरथीच्या तटी गेले. तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यस्रवाच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवायचे सांगितले. हेच नाव ठेवावे असे देव सुचवित आहेत असेही त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यस्रवा आपल्या घरी गेला. सत्यस्रव्याची श्रीचंद्रा परमपतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणवायस भागीरथी तरी गेलो. देवाने आज आपणास हा मुलगा दिला. याचे नाव चरपटी असे ठेवावे. त्याच्या योगाने देवाचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व वृत्त थोडक्यात त्याने तिला सांगितले. ते ऐकून तिला परम हर्ष झाला. ती म्हणाली, आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेल आपल्या हाती आली असे बोलून तिने मुलास हृदयात धरले. मग तिने त्याला नाहू घातले व त्याला चरपटी असे नाव ठेवून ती गाणे गाऊ लागले. पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला. 7व्या वर्षी त्याची सत्यस्रवाने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले. पुढे एके दिवशी नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गावात आली. आगंतुक ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यस्रवाच्या घरी गेला. त्याने चरपटीनाथास पाहिले. त्यावेळेस त्याचे वय 12 वर्षाचे होते. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याला त्याचा विशेष कळवळा येईल.